तुमच्यावर विश्वास नाही असं नाही, पर राजा एक अर्जी करीतो. चांजींना तरी बरोबर घेऊन जावा. सर्जेराव, तुमचं प्रेम मोडवत नाही. बैरजी जी पुढची तयारी. राज तुम्ही सांगितल्याप्रमाणे समज झाले. प्रतापराव गुजरांना वरकड पागर येऊन येशीजवळ थांबायला लावले. मोरोपंत पेशवे नेतोजी पालकरांना 500-500 दारकरी देऊन कोंडाण्याच्या वाट्यावर उभं केलंय. आता फक्त एक करावं लागेल. कोयाजीन चांजींना जश्नाच्या आधी वाड्यामध्ये कसं घुसवायचं ते बघावं लागल. कल हमारे बेटे के आने के बाद जो जश्न होगा उसमें हमें कोई खलल नहीं चाहिए. आप फिक्र न करें हुजूर, ऐसा कुछ नहीं होगा. अगर किसी मराठे ने ऐसा करने की जरूरत की तो उसका सर कलम करके चांद के हिलाल पर लगा कर नाचेंगे हुजूर. सोयरा, काय झालं? आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही धीराच्या आहात. हा, आमच्या सईबाई थोड्या हळव्या होत्या, पण तुम्ही. इकडच्या स्वारींनी थट्टा करू नये. पेटत्या होडव्यात तुम्ही एकटे जात नाही, आमचं कुंकूही जातं. त्या अफजल्याच्या वेळी तुम्ही गेलात तेव्हाच्या काळरात्री अजून स्मरणात येत. त्या नुसत्या आठवणीनं घालमेल होते जीवाची. दुसरं कोणी गेलं तर नाही का चालणार? आम्ही नाही करायचं तर मग कुणी करायचं? आमचे हे जिवलग आम्हाला राजे म्हणतात. मग राजा हा केवळ आज्ञा देण्यासाठीच असतो का? शिपायांच्या रक्तावर वाढत जाणारी गादी नाही आपली सोयरा. मराठ्या भावांच्या रक्तात रक्त मिसळून प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढतच जाणारं कल्याणकारी स्वराज्य आहे. आपला संसार स्वराज्याचा, आणि या संसारात भाकर चुलीवर नाही, तोफेच्या आगीवर भाजली जाते. आमच्या रयतेच्या मुखात सुखाची भाकर पडणार असेल आणि त्यांचे निजेचे थोंडे शांत राहणार असतील तरच आमच्या जन्माचं सार्थक झालं असं आम्ही मानतो. आणि आता या स्वराज्याची धनीण म्हणून सोयरा, तुम्ही हे स्वीकारायला हवं. हो. अरे वा, या. तानाजी काकांनी अस्वलाबरोबर कुस्ती केली. हो. मग आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे होणार. आम्ही वाघाशी कुस्ती करणार. वा सोयरा, पाहिलात हा वाघ? याला तुम्ही सांभाळायचं. तुमचं स्वराज्य हे. लाखभर माणसात फक्त 90 गड्यांनी घुसायचं अवघड नाही वय. राजांचं डाव नेहमीचा अवघड. काय तानाजीराव? त्या काय परकंदी बी एक बी कधी चुकला नाही का होकला नाही. गणी मला जे वाटन ते कंदीच करायचं नाही, पण त्यानं सपनात बी जे बघितलं नसन हे मात्र जरूर करा. मी कावा म्हणून तर म्हणतो या, आता गनिमाची लावूया वाट, करूया त्याच कात्राचा गाठ. आप इतने गमगीन मत होइए, होगा कुछ ना कुछ.
एक भी सरदार काम का नहीं है। सारे के सारे शिकस्त खा रहे हैं उस अदने से पहाड़ी लुटेरे से। न जाने क्या ताकत है उस सिवा में कि अल्लाह हमेशा जीत का सेहरा उसके सर पर बांध देता है। हमने तो सुना है वो कोई जादू टोना जानता है, दीवारों से आ जा सकता है। कुछ नहीं, हवा है। मुझे लगा सिवा है। बेकार है ये सब अफवाहें हैं। अपनी हार छिपाने के लिए सारे के सारे नवाकराम सिपाही जो हैं इन अफवाहों को हवा दे रहे हैं। बेगम, हम समझ चुके हैं इस सिवा से निपटने के लिए हमें किसी अपने की जरूरत है। तो आपका अपना आ गया अब्बूजान। मम्मी, मेरा बेटा। फतेह खान, खुशामद दीदार, मेरे जिगर का टुकड़ा, क्या खूब नाम कमा कर आए हो। हमें फक्र है तुम पर। तुम्हारे आने से हमारी ताकत और बढ़ गई है और अब हमें पूरा यकीन है कि सिवा को नेस्तनाबूद होने से कोई नहीं बचा सकता। आमीन अब्बूजान। सुम्मा आमीन। क्या हुआ बेगम? अब तो हम आ गए हैं, मायूस क्यों हो? यहाँ का सारा आलम मासूम मराठों के खून से सना है। हमें कहीं दूर ले चलिए यहाँ से। हमने सुना है शिवाजी खुदा का बंदा है। बेगम, हम आपसे बेइंतहा मोहब्बत करते हैं, लेकिन उससे ज्यादा बादशाह आलमगीर की नुमाइंदगी करते हैं। कौन कैसा है उससे हमें कोई वास्ता नहीं। जो अब्बू जान का और बादशाह आलमगीर का दुश्मन, वो हमारा दुश्मन। हम यहाँ भागने नहीं आए, अब्बू जान की मदद करना है। उसमें अगर हमारी जान भी चली जाए तो कोई गम नहीं। राजा, 2 दिवसांनी लाल महालामध्ये जश्न आहे. आपली माणसं केदार येस कुंभारेसन गावकुसाकडनं बाहेर पडतात आणि येशी बाहेरच्या पाऱ्याचा अंदाज घेतात. एकदाच वाजंत्री वाजून टाकूया. हे इथं कुणी ठेवलं? जी हे बघा. केदार येशीवर चिमणाजीन बाळाजी नव्या नवरीला आणायच्या निमित्तानं बाहेर पडत्याल आणि अंदाज घेत्याल. जी क्या है ये कागज? जी परवाना आहे. हा माझा दाखला. याची बाईल माहेरपणाला गेली, नाती धुती झाली, तिला आणायला निघालोय. त्याची परवानगी आहे. यहीं से जाओगे ना? तो मुंह दिखाई करा के जाना. हुजूर, चला चला बाळाजी. आपल्या माणसांना गुलाम बनवून गाव